बेसिकली बघ माझं एक स्वप्न होतं की मोठा माणूस व्हायचं. हे स्वप्न माझ्या घरामध्ये माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे शिकले आणि हे शिकल्यामुळे आम्ही शिकलो. एक विजनरी माणूस आहे माझा मोठा भाऊ, प्रचंड विजनरी माणूस आहे. त्यांनी काय केलं की मला उन्हाळ्यात 2 महिन्यामध्ये 12 खडे शिकवले. क क ग घ पूर्ण 100 पण उजळणी शिकवले, बेग वेचा पाडा शिकवला, राईट. आणि जून महिन्यात शाळा भरली की मला शाळेत घेऊन गेले. मग कसं माझ्या डोक्यात काय आलं, माझे मोठे भाऊ डॉक्टर आहेत, आपण इंजिनियर व्हायचं. म्हणजे आपण इंजिनियर झालं ना, आपली पण किंमत वाढली पाहिजे, आपल्या कुटुंबाविषयी बोललं पाहिजे. काय म्हणजे डोक्यातली फार खूप वेगवेगळे असतात, कळत नसतं, काहीच कळत नसतं. इंजिनियर व्हायचं डोक्यातला फार. आणि ॲडमिशन घ्यायला आम्ही दोघं येत होतो. अंबेजोगाईवरनं स्कूटरवरती दादांच्या पाठीमागे मी बसलो होतो आणि दादांच्या कानात एकच बुंगबुंगा होता माझा की मला इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप घेऊन द्या, मला इंजिनियर व्हायचं. मी मराठी मीडियमचा मुलगा, जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो, इंग्रजी पाठ करता येईना, तर आम्ही बघ इंग्लिशचे शब्द घ्यायचो, इंग्लिश शब्द घ्यायचो. आता आजकाल मला लेकरं विचारतात की सर मराठी मीडियमच्या मुलांना इंग्रजीमध्ये एज्युकेशन अडचण येते का? 100% येत नाही बॉस, मी सांगतो. त्याचं कारण आहे, अरे ABCD कळे ना, BOOK बुक असं पाठ करणारे आम्ही मुलं. बुक म्हणजे पुस्तक, असे शब्द पाठ करून आम्ही सुरू करणारे लेकरं. आमचं असं एज्युकेशन. मी 11वी-12वी इंग्लिश मिडियम, इंग्रजीमध्ये सायन्सला होतो. MBBS 5.5 वर्षे सायन्स इंग्लिशमध्ये शिकलो. MS जनरल सर्व्हिस संभाजीनगरमध्ये इंग्रजीमध्ये शिकलो. MCS प्लास्टिक सर्जरी ही जगातली सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे मेडिकल सायन्स आहे, इंग्लिशमध्ये शिकलो. कुठे अडचण आली? कुठेच नाही.